हाय फ्रेंड्स. तुलसी बघायची तुला. बापरे. हा लगेच. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आकाश माझ्या युट्यूब चॅनलचं. मी आत्ताच आलो माझ्या व्लॉग मध्ये पहिल्यांदा. अरे लिंबू पडले. हाय फ्रेंड्स. तुला माझ्या चॅनलचं बोलायचं. हाय फ्रेंड्स काय. हाय गाईज, माझं नाव आहे मायरा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आकाश माझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय. काय विसरून गेली चॅनलचं नाव. मग मायरा आज काहीतरी बनवते माझ्यासाठी. पण बाय द वे मम्मा ते कुठे गेले. मम्मा ते कुठेतरी बाहेर गेले. मी ओमला घेऊन आकाश मामासाठी मी डिनर बनवते. काहीतरी आज ती बनवते स्पेशल तिच्या हातचं. चला मग ते आपल्याला रेसिपी पण सांगणार आहे त्या. मी आज बनवते ग्रीन पुलाव. त्याच्यासाठी मी राईस धुतले. जे दीदीकडनं मी धुवून घेतले. आता याच्यात टाकणार का तू. ह्याच्यामध्ये आधी मी मीठ आणि तेल टाकलंय. ते आता तांदूळ टाकते. त्याच्यात काय काय टाकते तू. आता हे मिक्सर मध्ये आपली वेगळी प्लेट आहे. ह्याच्यात मी घेतले कोथिंबीर, लसूण आणि मिरची. तुमच्या प्रमाणे घेऊ शकता. मग त्याची पेस्ट बनवणार आहे का तुम्ही. ओके. हे मिक्सर मध्ये टाकायचं. लसूण डायरेक्ट टाकायचे. किती घेतल्या लसणाच्या पाकळ्या. 2 3 4 5 6 7 घ्यायच्या का. आणि मिरच्या किती. मिरच्या तुमच्या प्रमाणे. पण आम्ही जास्त तिखट नाही खात. मी नाही खात. हा तू नाही. मग तू तर माझ्यासाठी बनवते ना. हा का. चला मग आता मिक्सरला लावायचं. मग आता ते द्या तिकडं मिक्सरला लावायचं. मायरा काय करते तू आता. कांदा चिरते. उभा कापायचा का. आणि जर का तुम्हाला कांदा कापताना आगाला म्हणजे आग होत असेल तर त्याला नेहमी पाण्यात टाकायचं. पाण्यात टाकायचं का आधी. हे एक ऍडवाइस घ्या मायराकडे. जी मला मम्मानी शिकवली आणि दिली. हो. ओके. एवढा बारीक कापायचा कांदा. फुलून येतील ना जास्त. आम्ही थोडेच घेतले तांदूळ. जास्त नाही घेतले त्यात. उद्या सकाळी तुला दूधने वेगळा बनवून देईल. बस. जिजूंना म्हणा हा ब्लॉग म्हणा माझ्या चॅनल. सुरुवात तिनेच केली ब्लॉगची आज. म्हणजे तू रात्रीपासून ब्लॉग घ्यायला सुरू करते. वा. मग चल. आता आलं लसणाची पेस्ट अशी थोडस त्याच्यात पाणी टाकून हे केलंय. ओके. झाली का तयार पेस्ट. मग आता पुढे काय. पुढे तुम्ही पटकन कांद्याची. अजून कांदे कापायचेच आहे का बाकी. चला मग पुढे कांदे कापून झाल्यावर काय करायचं. कांदे कापून झाल्यानंतर गाजर कापायचं. ते कापायचं आहे का. चला मग आता आपण गाजर कापताना भेटूया. शेफ आता रेडी झाले. हे काय घेतले तुम्ही अंगावर. स्टाईल का. ओके. गरम होते तुम्हाला. गरम झालं का. आता गाजर कापताय का तुम्ही. गाजर कसं कापायचं. ते पण उभंच कापायचं का. उभं नसतं. मग मधून पार्टिशन करायचं. ठीक आहे. पार्टिशन करायचं. ओके. पार्टिशन झाल्यानंतर कसं. पार्टिशन झालं. ओके. असं बारीक कापायचं. गुड. अशा प्रकारे सगळं कापले गेले. कांदा, गाजर आणि हे ग्रीन पीस कापले का काय केले. कापले नाही. ओके. फ्रीज मधून काढले का. ओके. आता काय करायचंय. आता हे नमिता तेल टाकते याच्यात ना. किती टाकलं का. थोडस तेल टाकलं. बरोबर आहे ना तेल. आता मोहरी टाकली याच्यात. तडतडली पाहिजे का. ठीक आहे. तडतडेल. अजून तेल नाही तापेल. आली ती बघ आली. माझा मोबाईलच जायचा. नाही ढवळायचं.
ठीक आहे, नाही ढवळायचं. हा, लांबून टाक. पडलं पडलं पडलं. जिरं पण पडलं. ओके, तेजपान. तर पेस्ट टाकली का याच्यात? ओके, जी पेस्ट बनवली ती टाकली आता आम्ही याच्यात. वास एकदम मस्त येतो आता. पोरगी भारी बनवते. शेफ आहे, शेफ. आता काय टाकायचं? आता मी टाकणार कांदा. आता चालला याच्यात कांदा. आजची टेस्ट थोडी वेगळी असणार. म्हणजे खूप चांगलं असतं, एकदम भारी. असं वाटतं वेगळंच काहीतरी बनवते. असं परतवून घ्यायचं का? परतायचं नाही, म्हणजे कांद्याला पूर्ण त्या पेस्ट मध्ये मिक्स करायचं का? किती वेळ असं तरी? जोपर्यंत तुझं प्रॉपर कांदा त्या पेस्ट सोबत मिक्स नाही होत तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे 5 ते 10 मिनिटं ना. थोडस लाल होऊ द्यायचं ना. पिवळं गुलाबी पण नाही, नॉर्मल होऊ द्यायचं. थोडासा भाजू द्यायचा, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाऊ द्यायचा थोडासा. ठीक आहे, चालेल. मग भेटूया आता आपण पुढे. तोपर्यंत कांद्याला आपण थोडंसं शिजू द्या, परतवून घेऊ. आता थोडंसं परतवलंय. ओके, कांदा परतलाय थोडासा. आता गाजर टाकलं त्यात. तर हे पण थोडं मिक्स करून घ्यायचं ना त्यात. पण खरं सांगतो, खूप मस्त वास येतोय मायरा. पेस्ट मस्त बनवली. स्टार्टिंग जेव्हा बनवतो तेव्हा ती खूप पातळ दिसते. मिक्स केल्यानंतर ती प्रॉपर होते का? याच्यानंतर काय मग आपल्याला पुढे? ग्रीन पीस, मटार. ओके, मटार टाकायचं याच्यात. वटाणा, वटाण्याचा गोलना. ते गाणं काय म्हणाल? एक वेगळी स्टोरी आहे. कशाची? याची गाण्याची. गाण्याची वेगळी स्टोरी आहे का? खूप वेगळी. असं आहे का? चला मग आता थोडस हे परतवून घेऊया. वटाण्याच्या नाहीये की 1 मिनिट ह्याला पूर्ण असं हे करायचं. थोडस एकजीव करायचं. एकजीव करणे की बहुत जरूरत होते. ह्याला एकजीव करायचं. त्याच्यानंतर ह्याला 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं. म्हणजे तो व्यवस्थित प्रॉपर शिजणार. मग भात टाकायचं. मग झाली रेसिपी. एवढी सिंपल. त्याच्यावर ताट ठेवलंय. थोडस शिजून झाल्यानंतर आता आपण भेटूया. तोपर्यंत मायरा कुठे काय करते? ओके, इकडं आली का? आता राईस टाकायचा याच्यात आणि थोडं मीठ. आता याच्यात भात टाकायचा, राईस टाकायचा. तो जो आपण काय केला, स्टीम केला ना राईसला आपण. हा, स्टीम केलं. त्याच्यात मीठ टाकून त्याच्या आधी मी त्याला क्लीन केलं होतं. दीदीने क्लीन केलं. ओके, सबको क्रेडिट सबको जाएगा. हाँ, क्रेडिट सबको जाएगा. चला आता भात टाकल्यानंतर त्याला परत मिक्स करायचं. चला आता भात आता मस्त एकजीव करून घेऊया याच्यात. आणि मग आपला ग्रीन पुलाव रेडी होईल. मग आम्ही रिॲक्शन देतो सगळ्यांच्या, कसा वाटतो सगळ्यांना. तर दीदीला बघून या जरा. काय करते ती? गाडीवरती बसून. अरे बापरे, व्योमची. मग ती पण व्योम सारखीच ना, व्योम सोबतच खेळते ना. चला, आपण त्या दिवशी ग्रीन पुलाव खाल्लाच होता ना. ग्रीन डेच्या दिवशी. हा थोडासा वेगळे आहे. पण जसं बनवलं तसं होत नाही. असं म्हणजे नेक्स्ट आता गेल्या टायमाला किती चांगलं झालेलं. असं आता ह्या टायमाला वेगळंच टेस्ट, वेगळी टेस्ट आहे. म्हणजे दरवेळेस काहीतरी टेस्ट थोडीशी वेगळी येते. गेल्या टायमाला कांद्याची जेव्हा असं झाकण खुलं तेव्हा वास नव्हता येत. पण मायरा त्यात काहीतरी तिचं सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकते. लाफ्टर शेफ मध्ये कसं कृष्णा टाकतो मायरा. मग अशी पण तिने कसं दुसरी टाइप ऑफ कृष्णा आहे. हा, सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकायचं काहीतरी. कांद्याचं खोललं तर कसं वास आलेला मस्त. हो का? That's called हाथों में जादू होना चाहिए. हा, सिक्रेट इन्ग्रेडियंट असं. जेव्हा तिने गेल्या टायमाला केलेलं ना. हा, अरे काय झालं? ती आता बोलत होती तर तिने लगेच हे केलं. फोकस. ठीक आहे, चालेल. चला मग आता मस्तपैकी पुलाव रेडी होईल. त्यावर पण नंतर अजून नाही झालं.
ओके स्टीम करायचं हा ठीक आहे. कुक करायचं यूज द करेक्ट वर्ड. ओके हाँ ठीक है वाफे में कुक करेंगे. चालेल. मायरा आता चेक करते थोडं मीठ आहे का. थांब गरम आहे थोडस फुकून घे. गरम नव्हता वाटतं जास्त ना. काय मीठ गरज आहे का. नाही थोडीशी गरज आहे का. हा ठीक आहे पण थोडंच टाका जास्त नका टाकू मॅडम त्यातून. नाही तर मग मीठ खावं लागेल आपल्याला. शेफ चला आता त्याला मिक्स कर. खाऊन घ्यावा ना अजून पण नको. घमंड काय खमंग वास सुगंध येतोय. तेच ना शेफ आहे आज. त्या लाफ्टर शेफ मध्ये आज आलाय ना. मी जेव्हा काय बनवतो तेव्हा लाफ्टर शेफचं काहीतरी आम्ही बनवतो. चाय बनवलेला कुल्हड चाय. आणि मायराचा ब्लॉग पण आहे ना ग्रीन डेचा. त्याची पण लिंक टाकू आपण खाली. आणि कुल्हड चायची पण लिंक टाकू. ते पण जाऊन बघा तुम्ही मायराज कॉर्नर वर जाऊन. स्पेशल भुर्जी. अरे भुर्जी पण आहे खूप सारे मायराज कॉर्नर वर ते ब्लॉग. ते पण आपण याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊया. चला आता थोडस याला 5 मिनिटं शिजू द्या. चला मग चला बाहेर जाऊन आपण काय आता बसायचं ना आपण. हा ठीक आहे चालेल. मग तुलसी बघायची तुला. बापरे हा लगेच काय तुलसी का. बहुत ही आता आम्ही तेच बघतोय. कालचा एपिसोड ना. कालचा बघतोय. आजचा येईल अजून टाइम आहे. चला मग थोडं ते बघून घेऊया. तुलसीला बघून घेऊ. चला आता जाऊन बघू आपला पुलाव झालाय का नाही तो रेडी. मी आत्ताच आलो माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा. चला बघू आपण जाऊ. कॅमेरा आता आपण बॅक करू. झाला का भात. झाला मस्त. वास पण येतो छान. खायला घ्यायचं ना लगेच. त्यावर काय बनवायचं का आपल्याला. रायता असं काय. जाऊ दे चल रायता मी बनवतो. 2 कांद्याचा 1 अर्ध्या कांद्याचा. अर्धा कांदा पण नाही उरलाय. हे तू कापून टाकला तो कांदा. रायता मी बनवते तुला सुट्टी आहे. ओके मला सुट्टी का. मायराने बनवलाय रायता. त्यात काय काय टाकलंय तू. दही फेटलंय अजून त्याच्यात कांदा टाकला चाट मसाला टाकला आणि ते फेटून घ्यायचं. आणि ते तिने बनवलेल्या ग्रीन पुलाव सोबत खूप मस्त लागतं. तुम्ही काय टाकता याच्यावर प्लेटिंग मध्ये. ओके कोथिंबीर लावायचं काम चालू. चला आता आम्ही प्लेटिंग करतोय. आम्हाला पूर्ण लाफ्टर शेफचं फील घ्यायचं. लाफ्टर शेफ आले आपल्या इथं नवीन. अरे लिंबू पडलं. अरे लिंबू पडलं. तू लिंबूच पाडून टाकला. तू परत पाडला. मी सेट केला होता. आता खा ना. ठीक आहे मी खाऊन बघतो. खूप मस्त लागतोय आणि सगळं बरोबर आहे. नमक पण बरोबर आहे का. आता तू हरपाल बनशील. हरपाल सिंग. रायताची पण टेस्ट काहीतरी नवीन आली वेगळी आली की मायरा. त्याच्यात मी फक्त कांदा टाकलाय बाकी काही नाही टाकले. पण आणि इतकं चांगलं झालं की मला माहिती नाही आकाश मामा खरं बोलतोय. नाही मी खरंच बोलतोय. तू पण खाऊन बघू. मी काही कांदा लवर नाहीये. मग हे खाऊन तर बघ. राईस आता मायरा खाती राईस बघ. वेगळी टेस्ट आहे ना काहीतरी. टेस्ट मस्त आहे राईसची. आता तुम्ही पण खा. मग अशी काय झालं मी रायता सेट करत होती
दीदीने तारक मेहता लावलं. मी आजी करत अशी बघायला आली. चला मग सगळ्यांनी खा आणि दीदीला पण खायला दे आणि तू पण खा. मग आपण नंतर व्लॉगला एंड करू. का आत्ताच करायचंय? थोड्या वेळाने दीदीची रिॲक्शन बाकी आहे. दीदी दिल का? चला थोड्या वेळानंतर भेटूया. चला ठीक आहे. चला मायरा पण आता टेस्ट करून सांगते कसं झालं. प्लेटिंग तिची पण तिने केली परत. कसं आहे? मस्त आहे. चला मग मस्त वाटला. मग आता काय तुम्हाला काय बघायचंय? मायराने बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली का ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर आवडलीच. तिने जे पुलाव बनवला तो एकदम मस्त होता. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट संडेला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर तर क्लिक करायला अजिबातच विसरू नका. बाय.